हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईमधल्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. छातीमध्ये दुखू लागल्यानं सध्या त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. कोकाटेंच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात आलेली असून त्यांची एंजिओग्राफी पूर्ण झालेली आहे अशी माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनीच दिली. या चाचणीचा अहवाल धक्कादायक असून कोकाटेंच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये तब्बल 4 ब्लॉकेजेस आढळून आलेले आहेत आणि या गंभीर स्थितीमुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीनं बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिलेला आहे. आम्ही कोणत्याही रुग्णाला विनाकारण दाखल करून घेत नाही. कोकाटेंची प्रकृती पाहता त्यांना देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे असं खुद्द डॉक्टरांनीच सांगितलं. तसंच जर बायपास सर्जरी करायची नसेल तर मग दुसरा पर्याय म्हणून एंजिओप्लास्टी करावी लागेल. मात्र बायपास शस्त्रक्रिया झाल्यास त्यांना पुढील 7 दिवस रुग्णालयामध्येच राहावं लागणार असल्याचं देखील डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान लोकशाही मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास केल्यानंतरच विधिमंडळ प्रशासन पुढील पाऊल उचलणार आहे. न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. ही प्रत हाती आल्यानंतर तिचं सखोल वाचन केलं जाईल आणि मग त्यातील कायदेशीर बाबी तपासूनच कोकाटेंच्या सदस्यत्वाबाबतचा निकाल देखील स्पष्ट होईल. बरं, महत्त्वाचं म्हणजे नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती, ज्याला हायकोर्टानं स्थगिती दिलेली नाहीये, तर केवळ जामीन मंजूर केलेला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झाल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ आता हायकोर्टाच्या आदेशातील बारकावे तपासून कोकाटेंच्या राजकीय भविष्याचा फैसला देखील करणार आहे. त्यामुळे कोकाटेंना मिळालेला दिलासा हा तात्पुरता असून विधिमंडळ आता काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तर तांत्रिकदृष्ट्या 2 वर्षांची शिक्षा टळल्यानं त्यांची आमदारकी मात्र सुरक्षित झाली असली तरी हा केवळ कायदेशीर विजय आहे, नैतिक नव्हे. राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप लोकशाहीसाठी खरोखर चिंतेचा विषय आहे. कोकाटेंना मिळालेला हा दिलासा म्हणजे प्रकरणाचा निकाल नव्हे तर केवळ अटकेपासून मिळालेली सवलत आहे. अशा प्रकरणांमुळे जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. आमदारकी वाचली असली तरी जनतेच्या न्यायालयामध्ये आपली प्रतिमा डागमुक्त करण्याचं मोठं आव्हान आता माणिकराव कोकाटेंपुढे असणार आहे, एवढं निश्चित. न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.